श्री गणेशाय नमः. सिद्धमने नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञाननिका तये प्रेतजननीसी. ब्रह्मचारी म्हणे नारीसी मूढपणे दुःख करीसी. कोण वाचला धरणीसी या संसारी सांग मज. उपजला कोण मेला कोण उत्पत्ती झाली कोठून. जळात उपजे जैसा फेन बुदबुद राही कोठे स्थिर. जैसा देह पंचभूती मिळोनी होय आकृती. वेगळी होता पंचभूती अव्यक्त होय देह जाण. तया पंचभूताचे गुण मायापाशी वेष्टून. भ्रांती लावली मी देह म्हणून पुत्र मित्र कलत्र मिशे. सत्व रज तमोगुण तया भूतापासून. सकळाले केले लक्षण होते एका एक चित्ते. देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण. दैत्यासी तमोगुण गुणानुसारे कर्म घडती. जेने कर्माचरिती सुकृत अथवा दुष्कृती. तैसीच होय फळप्राप्ती आपले आपण भोगावे. जैसे गुणाची वासना इंद्रिये तयाधीन जाना. मायापाशी वेष्टोनी गहना सुखदुःखे लिप्त करीती. या संसार वर्तमानी उपजती जंतु कर्मानुगुणी. आपल्या अर्जवापासून सुखदुःखादी भोगिती. कल्पकोटी वरुषे जासी असती आयुष्य दैवऋषी. न सुटे कर्म तयासी मनुष्याचा कौन पाड. एखादा नरदेहाधीन काळ करी आपले गुण. कर्म होय अनेक गुण देहधारी येणे परी. जो असे देहधारी तयासी विकार नाना परी. स्थिर नव्हे तो निर्धारी आपले पाप म्हणावया. या कारणे ज्ञानवंत संतोष न करी उपजत. अथवा नरा होय मृत्यू दुःख आपण करू नये. जधी गर्भसंभवन होता काय दिसे आकारता. अव्यक्त दिसे व्यक्तता सवेची होय अव्यक्त पै. बुधबुध निगती जैसे जळी सवेची नष्ट तात्काळी. तैसा देह सर्व काळी स्थिर नव्हे सर्वथा. जधी गर्भप्रसव झाले विनाशी म्हणून जाणिले. कर्मानुबंधे जैसे फळे तैसे भोगणे देहासी. कोणी मरती पूर्ववयेसी अथवा मरती वृद्धपणेसी. आपले अर्जती असती जैसी तेने परी घडे जाण. मायापाशी वेष्टुनी म्हणती पिता सुत जननी. कलत्र मित्र तेने गुणी आपले आपले म्हणती मूढ. निर्मळ देह मनोजरी उत्पत्ती मास रुधिरी. मूळ मूत्रात घोरी उद्भव झाला परीसा. कर्मानुसार उपजताची ललाटी लिहितो विरची. सुकृत अथवा दुष्कृतेची भोग भोगणे म्हणून. ऐसे कर्म काळासी जिंकले नाही पर्येसी. या कारणे देहासी नित्यत्व नाही पर्येसा. स्वप्नी निधान दिसे जैसे कोणी धरावे भरवसे. इंद्रजाल गारुड जैसे स्थिर कैवी मानिजे. तुझे तुची सांग वाहिले कोटी वेळा जन्म झाले. मनुष्य किंवा पशुत्व लादले पक्षी अथवा कृमी रूप. जरी होतास मनुष्य योनी कोण कोणाची होतीस जननी. कोण कोणाची होतीस गृहिणी सांग तुझे त्वा निश्चय. कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांगा आता. वाया दुःख करीसी वृथा पुत्र आपला म्हणून. पंचभूतात्मक देह चर्ममास अस्ति मज्जा समूह. वेष्टोनिया नवदेह मळबद्ध शरीर नावे. कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया भ्रमोनी कारडत. सांडोनी द्यावे कैची प्रेत संस्कारिती लौकिकार्थ. येणे परी ब्रह्मचारी सांगे तत्व विस्तारोनी. परिसोनिया विप्रनारी विन्वितसे तयासी. विप्रवनिता तैवेळी विन्वितसे करुणा बहाळी. स्वामी निरोपिले धर्म सकळी परिस्थिर नव्हे अंतकरण. प्रारब्ध प्रमाण मनोजरी तरी का भजावा श्रीहरी. परीस संपर्के लोह जरी सुवर्ण न होय कोण बोले. आम्ही पाहिले दैवहीन मनोनी आराधिले श्री गुरु चरण. अभय दिदले नाही मरण म्हणून विश्वासलो आम्ही. एखाद्या नरा येता ज्वर दुंडीत जाय वैद्यगर. औषध घेऊनी प्रतिकार सवेची करती आरोग्यता. एके समयी मनुष्यासी आश्रय करती करुणेसी. साह्य होय भरवसी आली आपदा परिहारी. त्रैमूर्तीचा अवतार श्री नृसिंह सरस्वती असे नर.
तेने दिदला सेवर केवी असत्य होय सांगे. आरा दिले म्या तयासी वर दिदला गामजसी. त्याचा भरोसा मानसी धरुनी होते स्वस्थ चित्त. विश्वासुनी असता आपण केवी केले निर्माण. कैसे झाले माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरूपिसी. या कारणे आपण आता प्राण तेजीन तत्वता. देह समर्पीन श्री गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची. ऐकोनी तेचे वचन ओळखून भाव मन. सांगे बुद्धी ते सज्ञान उपायासी करी आता. विश्वास केला श्री गुरुसी पुत्र राधला पूर्णायुषी. जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाय गुरुस्थाना. जेथे लादला तुझवर तेथे ठेवी कलेवर. पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर वृक्षातळी. ऐसे वचन ऐकुनी विश्वास झाला तिचे मनी. पाठी शव बांधुनी घेऊनी गेली औदुंबरा. जेथे होत्या गुरुपादुका आफाळी शिरते बालिका. रुधिरे भरल्या त्या पादुका आक्रोशे रडे ती नारी. समस्त शोकाहुनी अधिक सहावेना पुत्र शोक. क्षयरोग तोची एक माता पितया मृत्यूमुळ. ऐसे करिता झाली निशी विप्र मागती प्रेतासी. म्हणती आक्रोशे का हो करीसी संस्कारोनी जाऊ आता. मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत. जळू दे ओ आता प्रेत अहो कर्कशा म्हणे ती ज्ञाती. काही केली आनेदी प्रेत आपणा सवे जाळा म्हणत. पोटी बांधून या प्रेत लोळत असे पादुकावरी. म्हणती विप्रज्ञाती लोक राहू नये राणी एक. तस्कर बाधा होईल देख जाऊ आता घरासी. जाऊ स्नान करोनी उपवास हो याजचा दिनी. प्रांतकाळी येऊनी दहन करू म्हणताती. आजचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी. देईल आपोआप दहनासी त्रासून जाना कर्कशा. मनोनी निगती सकळ लोक राहिली तेथी जननी जनक. प्रेत देखुनी करती शोक झाली रात्री परीसा. निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करती जनक जननी. 3 याम होता रजनी झोप आली तेसी. देखतसे सुषुप्तीत जटाधारी भस्मोद्दलित. व्याघ्रचर्मे परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी. योग दंड त्रिशूळ हाती आले औदुंबरा प्रती. काहो शोक करीसी सती आक्रोशोनी अम्मावरी. काय झाले तुझी या कुमारा करू त्यासी प्रतिकारा. मनोनी देतो अभय करा भक्तवत्सल श्री गुरु. भस्म काढुनी प्रेतासी लावी तसे सर्वांगासी. मूक पसरी म्हणे तेसी वायू फोर करू म्हणे. प्राण म्हणे वायू जाण बाहेर गेला निघून. घातला मागुती आणून पुत्र तुझा जिवंत होय. इतुके देखुनी बैचकीत झाली नारी जागृत. म्हणे आपणा कैसी भ्रांत पडली असे प्रेतावरी. जे का असे आपले मनी तैसीच दिसे निद्रा स्वप्नी. कैचा देव नृसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे. आमचे प्रारब्ध असे उणे दैवावरी बोल काय ठेवणे. अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी बोल काय. येणे परी चिंता करीत तव प्रेतासी झाले चेत. सर्वांगही उष्ण होत सर्व संधी जीवाला. म्हणे प्रेत काय झाले किंवा भूत संचरले. मनी भय उपजले ठेवी काढुनी दूर परते. सर्व संधीसी जीवाला बाळ उठोनी बैसला. म्हणे शुदा लागली मला अन्न दे की म्हणे माते. रुदन करीतसे तैवेळी आला कुमार माते जवळी. स्तन घालिता मुख कमळी शिर निघे 32 धारा. संतोष भय होऊनी तेसी संदेह वाटे मानसी. कडे घेऊनी बाळकासी गेली आपल्या पती जवळी. जागृत करोनी पतीसी सांगे वृत्तांत तयासी. पती म्हणे तेसी ऐसे चरित्र श्री गुरुचे. मनोनी दाम्पत्य दोघे जाना करोनी औदुंबरी प्रदक्षिणा. साष्टांग नमोनी चरणा नाना परी श्रोते करीती. जय जयाजी वरद मूर्ती ब्रह्म विष्णू शिवयती. भक्तवत्सल तुझी ख्याती वासना पासी भक्ताची. तू तारक विश्वासी मनोनी भूमी अवतरलासी. अशक्य तू ते वर्णावयासी क्षमा करणे स्वामिया. बाळ जैसे खोपेसी निष्ठुर बोले मातेसी. तैसे अविद्या माया पाशी तुम्हा निष्ठुर बोलिलो. सर्वस्वी अम्मा क्षमा करणे
मनोनी घालती लोटांगणे, विनवोनिया करुणा वचने गेली स्नानासी गंगेत. स्नान करुणी बाळका सहित, धृती झाली पादुकाची रक्त. औदुंबरा स्नपन करीत, लाविती दीपतय वेळी. पूजा करीती भक्तिसी, मंत्रपूर्वक विधीसी. शमी पत्र कुसुमेसी, पूजा करीती परियेसा. निरांजन तै वेळा, करती गायन परिबळा. अति संतोषती अबला, भक्तिभावे स्तुती करीत. इतुके होय तो गेली निशी, उदय झाला दिनकराशी. संस्कारो मनोनी प्रेतासी, आले विप्रज्ञाती सकळ. तव देखती कुमरासी, विस्मय झाला सकळी कासी. समाधान करीती हर्षी, महानंद वर्तला. ऐसा श्री गुरुनाथ महिमा, अखिल लोक लादले कामा. एकेकाची सांगता महिमा, विस्तार होईल बहुकथा. पुत्र प्राप्ती वांजेसी, श्री प्राप्ती दरिद्र्यासी. आरोग्य होईल रोगियासी, अपमृत्यू नये जाना. सिद्ध म्हणे नामधारका, स्थान महिमा ऐशी एका. अपार असे सांगता देखा, साधारण निरूपिले. तया औदुंबरा तळी, श्री गुरु वसे सर्व काळी. काम्य होत तात्काळी, आराधिता नरहरीसी. भाव असावा आपले मनी, पूजा करावी श्री गुरु चरणी. जो जी वासना ज्याचे मनी, त्वरित होय परीसा. हृदय शूळ गंडमाळ, अपस्मार रोग सकळ. परिहरती तात्काळ, श्रीपादुका अर्चिता. जो असेल मंदमती, बधीर मुका पांगुळ रक्ती. औदुंबरी सेवा करती, सुदेह होय सत्यमाना. चतुर्विध पुरुषार्थ, तेथे होय निश्चित. प्रत्यक्ष वसे श्री गुरुनाथ, औदुंबरी सनातन. तया नाव कल्पतरू, प्रत्यक्ष जाना औदुंबरू. जे जे मनी इच्छिती नरो, साध्य होय परियेसा. गंगाधराचा नंदन, सांगे गुरुचरित्र विस्तारून. भक्तिपूर्वक ऐकती जे जन, सकलाभिष्टे पावती. मनोनी सरस्वती गंगाधर, सदा श्री गुरुचरणी स्थिर. उतरवी पैल पार, इह सौख्य परगती. इति श्री गुरुचरित्रामृत, गुरु महात्म्य परमामृत. विप्रपुत्र संजीवनामृत, निरूपिले असे येथे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पांतरो. श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्धनामधारक संवादे. बाल संजीवनम नाम एकविंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.